न्याय देतील। पण पहिल्या दिवशी जे स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा जे वर्तन सरकारचं बघतोय त्याच्यात कुठेतरी मिसमॅच आहे असं दिसतंय। आणि दुर्दैव आहे की एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले आहेत हे अतिशय दुर्दैवी आहेत। आयएमएने पाठिंबा दिलाय, पाठिंबा दिलाय। त्यांचं म्हणणं आहे की पहिला जेव्हा अहवाल आला होता आणि त्याच्यानंतर अभिप्राय मागला, पण जेव्हा पहिला अहवाल आला होता तेव्हा त्यांनी क्लीन चिट दिली होती, यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नव्हता। मात्र अचानकपणे हा अहवाल बदलून त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल? मला असं वाटतं अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया। त्याचं कुटुंब, त्यांचे 5 तास त्या हॉस्पिटलमधले होणारं ब्लीडिंग, या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत। तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवल्या आहेत की कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको। आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। यवतमाळच्या पाण्याचा प्रश्नावर तुम्ही काल बोललात। अकोल्यातून एक बातमी अशी समोर आली की लोकांनी आता टाक्यांना कुलूप लावायला सुरुवात केली। एवढी भीषण पाणी टंचाई आहे, पाणी टंचाई आहे, महिन्यातनं एकदा किंवा दोनदाच पाणी येते। हे खूप दुर्दैवी आहे की जल जीवन मिशन नावाचा एक एवढा मोठा उपक्रम देशात राबवला गेला। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्याच्यानंतर आत्ताचं जे सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार असूनही ज्या पद्धतीने पाण्याची ही परिस्थिती आहे याला जबाबदार अर्थातच पाण्याचं नियोजन जेव्हा होतं तेव्हा सरकारने हे नियोजन का नाही केलं। आज मर बिचारी लोक एक थेंब पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन राज्यात फिरत आहेत, हे खूप दुर्दैवी आहे। आणि अर्थातच आजच्या राज्यकर्त्या